हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या आरोग्य विभागाच्या आरोग्य सेविका भरतीवर फोकस करून आरोग्य सेविका पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे। आणि हे सर्व प्रश्न आपण खूप सखोल अभ्यास करून बनवलेले आहेत, जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये या व्हिडिओच्या बाहेर प्रश्नच जाऊ नये। तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल परीक्षा देत असाल तेव्हा तुम्हाला या व्हिडिओमधीलच प्रश्न दिसावेत, या स्वरूपाचेच हे सर्व प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा। चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू। पहा, पहिला प्रश्न, रेबीज हा रोग डॅश डॅश आहे। रेबीज हा रोग विषाणूजन्य आहे। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 विषाणूजन्य। समोरचा प्रश्न, स्वाइन फ्लूचा संसर्ग डॅश डॅश या प्राण्याद्वारे तसेच माणसाद्वारे होतो। स्वाइन फ्लूचा संसर्ग डुक्कर या प्राण्याद्वारे आणि तसेच माणसाद्वारे होतो। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 डुक्कर। आता व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या पूर्वी आपण तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे। आत्तापर्यंत जे आपण मागे प्रश्न पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि तेव्हा आपल्याला समजणार आहे की तुम्ही किती पद जास्त अभ्यास करताय। ओके, पहा तुमच्यासाठी प्रश्न आहे, गाईच्या दुधामध्ये स्निग्ध पदार्थाचे प्रमाण डॅश डॅश प्रमाण म्हशीच्या दुधापेक्षा डॅश डॅश असते, कमी जास्त समान यापैकी नाही। पहा 4 पर्याय आहेत। प्रश्न पुन्हा एकदा पहा, गाईच्या दुधामध्ये स्निग्ध पदार्थाचे प्रमाण म्हशीच्या दुधापेक्षा किती असते, कमी असते, जास्त असते, समान असते किंवा यापैकी नाही। या 4 पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे। ओके, समोरचा प्रश्न पाहूया, डॅश डॅश प्रकारच्या डासांमार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो, कोणत्या डासांच्या मार्फत? बऱ्याच वेळा पाहिलेला प्रश्न आहे, परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, एडिस इजिप्ती या डासापासून। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 एडिस इजिप्ती। समोरचा प्रश्न, डॅश डॅश वायू ज्वलनाला मदत करतो, ऑक्सिजन हा वायू ज्वलनाला मदत करतो। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ऑक्सिजन। समोरचा प्रश्न, सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटात डॅश डॅश ठोके पडतात। सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटात 72 ठोके पडतात। योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 72। समोरचा प्रश्न, खालीलपैकी डॅश डॅश हा पर्याय असलेला लक्षण समूह गंभीर न्यूमोनिया हा आजार दर्शवतो। पहा कोणता पर्याय गंभीर न्यूमोनिया हा आजार दर्शवितो? तर श्वासाचा वेग वाढणे व बरगड्या आत खेचल्या जाणे। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 श्वासाचा वेग वाढणे व बरगड्या आत खेचल्या जाणे। समोरचा प्रश्न, कुष्ठरोगाचा कारक जंतू कोणता आहे? कुष्ठरोगाचा कारक जंतू आहे एम लेप्री। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 एम लेप्री। समोरचा प्रश्न, कातडीवर कमी अधिक बधीर झालेले आणि न खाजवणारे चट्टे कोणत्या आजाराचे संशयित रुग्ण दर्शवितात? लेप्रसी आजाराचे। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 लेप्रसी। समोरचा प्रश्न, बालकामध्ये 1 वर्षाच्या आत होणाऱ्या मृत्यूंना डॅश डॅश मृत्यू असे म्हणतात? अर्भक मृत्यू। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अर्भक। समोरचा प्रश्न, आरोग्य विभागातील कोणता कार्यक्रम जीवनचक्राशी संबंधित सर्व सेवा देणारा कार्यक्रम म्हणून ओळखला जातो? तर तो आहे प्रजनन व बाल आरोग्य। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 प्रजनन व बाल आरोग्य। ओके, त्यानंतर पुढे पाहूया, डेंगी हा आजार पसरविण्यास कारणीभूत ठरणारा डासाचा प्रकार कोणता आहे? डेंगी हा आजार पसरविण्यास कारणीभूत ठरणारा डासाचा प्रकार आहे एडिस इजिप्ती। योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 एडिस इजिप्ती। आता पुन्हा एकदा एक प्रश्न विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे। ओके, पहा प्रश्न काय आहे, डॅश डॅश हा पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचा सर्वात मोठा स्रोत आहे। पर्याय आहेत सूर्य, चंद्र, दगडी कोळसा, आण्विक ऊर्जा। पहा प्रश्न पुन्हा एकदा सांगतो, डॅश डॅश हा पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचा सर्वात मोठा स्रोत आहे। 4 पर्याय पहा, सूर्य, चंद्र, दगडी कोळसा, आण्विक ऊर्जा। चला या प्रश्नाचे उत्तर लगेच फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे। ओके, समोरचा प्रश्न पाहूया, लसीच्या कुपीवरील व्हीव्हीएम म्हणजे काय? व्हीव्हीएम म्हणजे वॅक्सिन वाईल मॉनिटर। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 वॅक्सिन वाईल मॉनिटर। समोरचा प्रश्न, गरोदर मातेस
सध्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात कोणती लस देतात? गरोदर मातेस सध्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात टीटीची लस देतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 टीटी. समोरचा प्रश्न, बालकामध्ये बीसीची लस खालीलपैकी कोणत्या प्रकारे देतात? पहा मित्रांनो, बालकामध्ये बीसीजी लस इंट्राडर्मल प्रकारे देतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 इंट्राडर्मल. समोरचा प्रश्न, त्वचेवर लालसर पुरळ व ताप हे डॅश डॅश आजारांचे लक्षण असू शकते. त्वचेवर लालसर पुरळ व ताप हे डेंग्यू व गोवर या आजारांचे लक्षण असू शकते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 डेंग्यू व गोवर. समोरचा प्रश्न, वजन वाढ व लठ्ठपणा यामुळे खालील आजारांचा धोका संभवतो. वजन वाढ व लठ्ठपणामुळे मधुमेह व हृदयविकार या आजारांचा धोका संभवतो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मधुमेह व हृदयविकार. समोरचा प्रश्न, बॉडी मास इंडेक्स BMI यामध्ये शरीरातील कोणत्या घटकांचे अंदाजित प्रमाण दर्शविले जाते? पहा मित्रांनो, BMI मध्ये बॉडी मास इंडेक्समध्ये चरबीचं प्रमाण दर्शवलं जातं. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 चरबी. समोरचा प्रश्न, भारतामध्ये सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने कोटपा कधी लागू झाला? हा कायदा कोटपा कधी लागू झाला? 2003 मध्ये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 2003. समोरचा प्रश्न, क्षयरोगामध्ये खालीलपैकी कोणत्या आजाराची देखील तपासणी करणे आरोग्यदृष्ट्या महत्त्वाचे आहे? क्षयरोगामध्ये HIV टेस्ट या आजाराची तपासणी देखील करणे आरोग्यदृष्ट्या महत्त्वाचे आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 HIV टेस्ट. समोरचा प्रश्न, लहान बालकांमधील कोणती चाचणी क्षयरोगाच्या निदानासाठी उपयुक्त ठरते? तर ती आहे ट्यूबरक्युलिन स्किन टेस्ट. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ट्यूबरक्युलिन स्किन टेस्ट. समोरचा प्रश्न, क्षयरोगाच्या निदानासाठी बेडका नमुनाबाबत कोणती पद्धत अचूक आहे? 2 बेडका नमुने स्पॉट व सकाळचा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 2 बेडका नमुने स्पॉट व सकाळचा. समोरचा प्रश्न, HIV म्हणजे काय? HIV म्हणजे ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. समोरचा प्रश्न, HIV बाबत पुढीलपैकी कोणती चाचणी निर्णायक स्वरूपाची मानली जाते? HIV बाबत वेस्टर्न ब्लॉट ही चाचणी निर्णायक स्वरूपाची मानली जाते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 वेस्टर्न ब्लॉट. समोरचा प्रश्न, भारतात राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत डॅश डॅश प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत? भारतात राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत 10 प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 10. समोरचा प्रश्न, राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत पोलिओची लस बालकांना डॅश डॅश वर्षापर्यंत देता येते? 5 वर्षांपर्यंत देता येते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 5. समोरचा प्रश्न, खालीलपैकी डॅश डॅश या परिस्थितीमध्ये बालकांना लस देऊ नये? पहा मित्रांनो, जर बालकाला ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असतील तर बालकांना लस देऊ नये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 हलका ताप, सर्दी व खोकला. समोरचा प्रश्न, सामान्यतः प्रौढ व्यक्ती ओके प्रति मिनिटास डॅश डॅश असतात? पहा, सामान्यतः जे प्रौढ व्यक्तीच्या नाडीचे ठोके असतात ते प्रति मिनिटास 60 ते 90 असतात. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 60 ते 90. समोरचा प्रश्न, गरोदर मातेच्या वजनात एका महिन्यामध्ये 3 किलोग्रॅमपेक्षा जास्त वाढ होत असल्यास डॅश डॅश या आजाराचे लक्षण मानले जाते? प्रीएक्लॅम्पिसिया जुळी गर्भधारणा मधुमेह. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 प्रीएक्लॅम्पिसिया जुळी गर्भधारणा मधुमेह. समोरचा प्रश्न, कीटकजन्य आजारामध्ये डॅश डॅश आजाराचा समावेश होत नाही? पहा मित्रांनो, कीटकजन्य आजारामध्ये स्वाईन फ्लू या आजाराचा समावेश होत नाही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 स्वाईन फ्लू. समोरचा प्रश्न, गर्भवती मातेला रक्तक्षय प्रतिबंधक गोळ्यांचा उपचार सामान्यतः डॅश डॅश आठवड्यापासून सुरू करावा? गर्भवती मातेला रक्तक्षय प्रतिबंधक गोळ्याचा उपचार सामान्यतः 14 ते 16 आठवड्यापासून सुरू करावा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 14 ते 16. समोरचा प्रश्न, मेंदूचे प्रामुख्याने डॅश डॅश हे 3 भाग आहेत. मेंदूचे प्रामुख्याने अग्रप्रमस्तिष्क, मध्यमेंदू, मस्तिष्कपुच्छ हे 3 भाग आहेत. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अग्रप्रमस्तिष्क, मध्यमेंदू, मस्तिष्कपुच्छ. समोरचा प्रश्न,
निकट दृष्टिता या दृष्टिदोषात डॅश डॅश भिंगाचा चष्मा वापरावा लागतो. निकट दृष्टिता या दृष्टिदोषात अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरावा लागतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अंतर्वक्र. समोरचा प्रश्न, दूषित पाणी पिल्याने होणाऱ्या रोगांचा अचूक पर्याय निवडा. दूषित पाण्यामुळे विषमज्वर, आमांश हे रोग होतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 विषमज्वर, आमांश. समोरचा प्रश्न, पुढीलपैकी डॅश डॅश जीवनसत्व हाडांच्या बळकटीसाठी महत्त्वाचे आहेत. पहा मित्रांनो, अति महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्नाचे उत्तर आता तुम्हाला सांगायचे. पुढीलपैकी डॅश डॅश जीवनसत्व हाडांच्या बळकटीसाठी महत्त्वाचे आहे. 10 सेकंद घ्या आणि योग्य उत्तर सांगा. पहा, योग्य उत्तर आहे ड. तुम्ही सर्वांनी योग्य उत्तर दिले असतील. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ड. समोरचा प्रश्न, स्निग्ध पदार्थाचा प्रमुख स्रोत डॅश डॅश आहे. पहा, शेंगदाणे, वनस्पती तूप, खोबरे हे स्निग्ध पदार्थाचे प्रमुख स्रोत आहेत. मग हा असा पर्याय योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 शेंगदाणे, वनस्पती तूप. समोरचा प्रश्न, डॅश डॅश या खनिजाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होतो. कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होतो हा देखील अति महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नक्कीच येणार आहे मित्रांनो. ओके, तर ॲनिमिया होणारा जे खनिज आहे ते आहे लोह. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 लोह. समोरचा प्रश्न, मलेरिया आजारावर डॅश डॅश हे प्रभावी औषध आहे. मलेरिया या आजारावर क्लोरोक्विन हे प्रभावी औषध आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 क्लोरोक्विन. समोरचा प्रश्न, आशा कार्यकर्तीची नेमणूक बिगर आदिवासी ग्रामीण भागामध्ये सामान्यतः डॅश डॅश लोकसंख्येसाठी असते. पहा, आशा कार्यकर्तीची नेमणूक बिगर आदिवासी ग्रामीण भागामध्ये सामान्यतः 1500 लोकसंख्येसाठी असते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 1500. समोरचा प्रश्न, लहान बालकांमध्ये होणाऱ्या श्वसनदाह या आजारावर डॅश डॅश हे स्वस्त व परिणामकारक औषध आहे. पहा, लहान बालकांमध्ये होणाऱ्या श्वसनदाह या आजारावर ॲम्पिसिलिन हे स्वस्त व परिणामकारक औषध आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ॲम्पिसिलिन. समोरचा प्रश्न, अतिसारामधील मध्यम प्रकारची जलशुष्कता बरी करण्यासाठी डॅश डॅश हा परिणामकारक उपाय आहे. घरगुती पातळ पदार्थ व ORS. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 घरगुती पातळ पदार्थ व ORS. समोरचा प्रश्न, कांगारू मदर केअर ही उपचार पद्धती डॅश डॅश बालकांसाठी परिणामकारक आहे. कांगारू मदर केअर ही उपचार पद्धती कमी वजनाच्या बालकांसाठी परिणामकारक आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 कमी वजनाची बालके. समोरचा प्रश्न, गृहभेटीमध्ये लहान बालकामध्ये खालीलपैकी डॅश डॅश आढळल्यास तात्काळ संदर्भ सेवा सुचवावी लागते. पहा, अचानक आलेला स्नायूंचा लोळेपणा, गुंगीतील किंवा बेशुद्ध अवस्था, 7 दिवसापेक्षा जास्त ताप. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर, ही सर्वच कारणे आहेत. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 यापैकी सर्व. पहा, अचानक आलेला स्नायूंचा लोळेपणा, गुंगीतील किंवा बेशुद्ध अवस्था, 7 दिवसापेक्षा जास्त ताप. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 यापैकी सर्व. समोरचा प्रश्न, मानवाच्या शरीरात डॅश डॅश गुणसूत्रे आहेत. मानवाच्या शरीरात 46 गुणसूत्रे आहेत. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 46. समोरचा प्रश्न, प्रौढ माणसाच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण प्रति 100 मिली रक्तात किती असते? तर ते असते 14 ग्रॅम. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 14 ग्रॅम. समोरचा प्रश्न, रक्तदाब मोजण्याचे साधन कोणते? पहा मित्रांनो, हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. इझी प्रश्न आहे, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येतच आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. 10 सेकंद घ्या. रक्तदाब मोजण्याचे साधन स्मिग्मोमॅनोमीटर आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 स्मिग्मोमॅनोमीटर. तुम्ही सर्वांनी योग्य उत्तर दिले असणार आहे. खूप इझी होता प्रश्न, त्यामुळे तुम्ही सर्वांनी योग्य उत्तर दिले असणार आहे. समोरचा प्रश्न, अनुवंशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते? अनुवंशिकता पहा, DNA या गुणसूत्राद्वारे सूचित होते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 DNA. समोरचा प्रश्न, निर्दोष डोळ्यात प्रतिमा कोठे तयार होते? निर्दोष डोळ्यात प्रतिमा दृष्टिपटलावर तयार होते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 दृष्टिपटलावर. समोरचा प्रश्न,
पचनक्रियेत स्टार्चचे रूपांतर डॅश डॅश पदार्थात होते. पचनक्रियेत स्टार्चचे रूपांतर माल्टोज मध्ये होते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 माल्टोज. समोरचा प्रश्न, कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग करतात? कर्करोगावर उपचार करताना कोबाल्ट या धातूचा उपयोग करतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कोबाल्ट. समोरचा प्रश्न, रासायनिक अभिक्रियाचा वेग डॅश डॅशमुळे वाढतो. रासायनिक अभिक्रियेचा वेग उत्प्रेरकामुळे वाढतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 उत्प्रेरका. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या आरोग्य विभागाच्या आरोग्य सेविका भरतीवर फोकस करून आरोग्य सेविका पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत. आणि हे सर्व प्रश्न आपण खूप सखोल अभ्यास करून बनवलेले आहेत, जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये या व्हिडिओच्या बाहेर प्रश्न जाऊच नाही. ओके, तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल परीक्षा देत असाल तेव्हा तुम्हाला या व्हिडिओ मधील प्रश्न दिसावेत या स्वरूपाचेच हे सर्व प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा. ओके, जास्तीत जास्त वेळा पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.